नमस्कार. महामंथनमध्ये आपलं स्वागत. गेल्या 2-4 दिवसापासून कराड नगरपालिका हद्दीत जे अतिक्रमण वाढलेलं आहे ते काढण्यासाठी नगरपालिकेनं मोहीम राबवत आहेत. खूप छान वाटतंय, कराड मोकळं वाटतंय. परंतु त्या मोकळेपणाच्या मागे ज्या काही दुःख आहे त्या विक्रेत्यांचं आहे किंवा व्यापाऱ्यांचं आहे, ते दुःखसुद्धा आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या विषयाला अनुसरून आपल्या कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर आपल्यासोबत आहेत. साहेब, आपलं या ठिकाणी स्वागत. या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेकडं आपण कशा पद्धतीनं पाहताय? खरं तर अतिक्रमण काढणं हे गरजेचं होतं, परंतु अतिक्रमण काढताना माननीय मुख्याधिकाऱ्यांनी सर्व नगरपालिकेतील सदस्यांना एकत्रित बोलवून या अतिक्रमणाबद्दल पूर्णतः माहिती द्यायला पाहिजे होती. बरं, माहिती अशासाठी द्यायला पाहिजे होती की गोरगरिबांचे व्यवसाय बंद होणार आहेत, आपण त्यांना पुनर्वसित कशा प्रकारे करणार आहे. जे अलीकडे लागलेत गाडे वगैरे ते ठीक आहेत, पण 30-30, 40-40 वर्षापासून काही जण अधिकृत आहेत किंवा बरेच वर्ष काम करत आहेत, अशांचं पुनर्वसन करणं काम गरजेचं आहे. हॉकर झोन, नो हॉकर झोन या पद्धतीनं ते डिक्लेअर करून त्या लोकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी शिफ्ट व्हा, अन्यथा तुम्हाला हलवण्यात येईल. किंवा आता काय होतं आहे, ह्या अतिक्रमणामध्ये गोरगरिबांचे गाडे उचलणे, टाकणे, मोडणे या प्रकारचं होतं. ठीक आहे, काही वेळेला अतिताईपणा काही हॉकर्स करतात, पण जे गोरगरीब आहेत, खरंच गरजू आहेत, जे काम करत आहेत तिथं, त्यांचं पुनर्वसनसुद्धा करणं गरजेचं आहे. त्या बाबतीत असं बघितलं तर टाऊन हॉलचा जो परिसर आहे, आतला एखादा रस्ता, तिथं हॉकर्सला द्यावा. एस टी स्टँडच्या परिसरामध्ये रिक्षा स्टँड एकत्रितरित्या कसं करता येईल ते बघावं, किंवा अन्यथा अजून काही ठिकाणं हॉकर्ससाठी बघून ते त्यांना निर्माण करून द्यायला पाहिजेत. काही व्यवसाय शेवटी असा आहे की भांडवलदार दुकान घेऊन व्यापार करून चालू शकतो. ज्याच्याकडे भांडवल नाही आहे त्याला रोजंदारीवरती काम करायचं, त्याला असे काही व्यवसाय करावे लागतात आणि हे होतंच. तर हे करताना मर्यादा पण पाहिजे. शहराचं विद्रुपीकरण नाही झालं पाहिजे, विनाकारण आता काही नाही झालं पाहिजे, कुणीतरी गाडी लावलेत आणि भाड्याने दिलेत असंही नाही झालं पाहिजे. त्यासाठी काम केलं पाहिजे का केलं पाहिजे. मागच्या वेळेचा एक अनुभव असा आहे, म्हणजे का मी म्हणतो मीटिंग घ्यायला पाहिजे होती वगैरे, तर मागच्या वेळेचा एक अनुभव असा आहे की अतिक्रमण काढायला त्यावेळी सगळे म्हणले की ठीक आहे काढा, पण काढताना काही लोकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन अक्षरशः व्यापाऱ्यांचे बोर्ड धुळदाण करणे, तोडफोड करणे, हे फार म्हणजे व्यापारपेठ अक्षरशः ते आपण बोलायला असं वाटत नाही, पण ते स्मशानभूमीसारखे करून टाकले, तोडून टाकलं सगळं. तर असंही नाही झालं पाहिजे. म्हणून आम्ही मुख्याधिकाऱ्यांची परवा मिटिंग घेतली. मुख्याधिकाऱ्यांना म्हणलं तुम्ही आम्हाला बोलवायला पाहिजे होतं, पण शेवटी आता आम्हाला गावाची गरज आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहे आणि तुम्ही ह्या बाबतीतला विचार पूर्णतः करा. बरं, अतिक्रमण पार्किंग बाबतीत पण विचार झाला पाहिजे, तर अतिक्रमण कमी येईल. आज काही जर रस्त्यावरती गेला तर गाडी लावायला जागा नाही, बरोबर, तर अशा वेळेला त्याचाही विचार झाला पाहिजे. पार्किंग झोन निर्माण झाले पाहिजेत. अशाही प्रकारचे आमच्या सर्व नगरसेवकांनी त्या दिवशी त्यांना मागणी केली, पण या बाबतीत त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण मागच्या वेळेला जो आराखडा तयार झाला किंवा ज्या आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागेवर हॉकर झोन करून आखणी वगैरे करायची होती आणि त्यानंतर लॉकडाऊनची परिस्थिती आली. पण तोच जर आराखडा आत्ता विचारात घेऊन जर त्यांचं पुनर्वसन करून मग जर आपण अतिक्रमण हटावच्या मोहिमेला सुरुवात केली असती तर तो निश्चित चांगलं झालं असतं. हो, मग तेच आमचं म्हणणं तेच आहे की जर मुख्याधिकाऱ्याने हे माहीत नसेल असं मला की ते त्यावेळी उपलब्ध नव्हते, ही माहिती घ्यायला पाहिजे होती की यापूर्वी काय काय झालं आहे आणि यापूर्वी जशा प्रकारे आराखडे झालेत, काही लोकांचे गाळ्यांच्या चिठ्ठ्या काढलेल्या आहेत, आखणे केलेले आहेत, ते त्यांना आत्ता सुरुवातीला करून द्यायला पाहिजे होतं. आणि ती जी त्या लोकांची मागणी त्यावेळची होती ती पुनर्विचारित आत्ता नगरसेवकांच्या समोर आणायला पाहिजे आणि ती आणली असती तेव्हा पर्याय निघाला असता. पर्याय निघत नाही असं नाही, बरोबर, पण एखाद्याचं पोट मारून परत शहरात सुंदरीकरण करणं हे बरोबर नसतं. आपल्याला आता त्याच्यावरती पर्याय काढला आहे, नवीन हॉकर्स निर्माण होणार नाही ह्याच्यासाठी आम्ही त्या दिवशी मागणी केली की तुम्ही एक पथक निर्माण करा. असं पथक निर्माण करा की ते 7 दिवस
शहरात रोजच्या फिरेल रोज फिरेल. आणि कुठं अतिक्रमण झाले की लगेच ते थांबवेल. नक्की. ज्याने काय करेल की तुम्ही परमनंट ह्याच्यावर सोल्युशन काढणार आहात असं लोकांनाही दिसेल. बरोबर. ते या त्यांच्या आयुष्यातला काही वेळ यात घालवतात आणि तुम्ही एकदम बंद केलं तर परत त्यांनी काय करायचं, बरोबर. त्यांनी व्यवसाय काय करायचा. म्हणजे एखाद्या मार्गाला एखादा मुलगा गेला, तो व्यवसायात त्याला लागला, परत त्याला तिथनं बाजूला करणं बरोबर नाही. तर तो दुसरा मार्ग निवडेल ना. तर तुम्ही ह्याबाबत काळजी आधीच घ्यायला पाहिजे. परिस्थिती पण तशी आहे, म्हणजे जसं आता महागाई आहे किंवा आत्ताची परिस्थिती, नोकऱ्या वगैरे गेल्यात लॉकडाऊनच्या परिस्थिती, लोक छोटे छोटे व्यवसाय करतायत. बरोबर. त्यामुळे त्याचं त्या हातावर पोट आहे. आणि आता गेले 3-4 दिवस झालं हे सगळं बंद असल्यामुळं त्यांच्या त्या कुटुंबाची आपण अवस्था पाहिली तर फारच दयनीय आहे. परंतु इथून पुढं म्हणजे नगरपालिकेच्या मध्ये आपण तर जनतेला, आपण विरोधी पक्षनेते म्हणून काय एक आवाहन कराल? नाही, जनतेला आवाहन करण्यापेक्षा मी मुख्याधिकाऱ्यांना आवाहन करेन की हे ज्यांचे हालापेष्टा चालू आहे त्यांचं लवकरात लवकर पुनर्वसन करा. आणि तुम्ही लवकरात लवकर जनरल बॉडीची मीटिंग बोलवा. आत्ता अन्यथा ह्या कारणासाठी एखादी वेगळी मीटिंग बोलवा आणि आपण चर्चा करून मार्ग काढूया. कारण ह्या लोकांना पुनर्वसित करणं ही तेवढंच गरजेचं आहे. आता सरसकट अतिक्रमण काढणार आहेत की आता फक्त हातगाडे काढले आणि मग आता काही ठिकाणी आम्ही कराडमध्ये फिरतो तर काही ठिकाणी तसेच आहेत, मग त्यांना पर्याय दिलाय का काही अवधी दिलाय हे काही समजायला मार्ग नाही. नाही, मी मुख्याधिकाऱ्यांशी ज्यावेळी बोललो ना त्यावेळी फिरते गाडे त्याला त्यांनी थांबवलेले नाही असं म्हणणं आलं त्यांचं. फिरते गाडे जे आहेत ते, परंतु ज्या ठिकाणी परमनंटली थांबलेले आहेत असे आम्ही हलवले. पण असं जर कुठं आढळलं की परमनंटली त्यांनी जर थांबवलेलं आहे तर निदर्शनास आल्यास आम्ही मुख्याधिकाऱ्यांना नक्की त्याचा जाब विचारू. विरोधी पक्षनेते म्हणून जी आपण भूमिका मांडली ही लोकहिताचीच आहे, कारण त्यांचंही पोट त्याच्यावर चालणार आहे. आणि हे असे हातगाडी काढण्यापूर्वी एक आपण पर्याय दिला असता, कारण हे सगळे लोक कराडचेच आहेत बहुतांश आणि आपल्याशी निगडीत आहेत, आपल्याला कर भरतात आणि कराडचे एक ते नागरिक म्हणा किंवा आपण एक आपलाच मतदार म्हणून जरी आपण विचार केला तर निश्चितच याच्यातून त्यांचंही भलं होणार आहे. तर आपण चांगली भूमिका मांडली आणि त्या पद्धतीनं आपल्या अतिक्रमण पण हटावं आणि लोकांचं पर्याय पण निर्माण व्हावा आणि स्वच्छ कराड सुंदर कराड व्हायला हवं. कारण आपण आरोग्य सभापती असताना जे कराडसाठी तुम्ही स्वच्छ आणि सुंदर कराडची जी भूमिका केली ती अतिशय अभिनंदनीय आहे. अतिक्रमण हटावे मोहिमेच्या संदर्भात जे विचार मांडले त्या पद्धतीनं जर आपण मार्ग काढला तर निश्चितच कराडमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्वच्छ कराड सुंदर कराड हे दिसून येईल. धन्यवाद.